लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंना पुन्हा एकदा पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। ज्या ताईंना या ठिकाणी पैसे भेटले नव्हते, डिसेंबर महिन्याचे असतील, जानेवारी महिन्याचे असतील, 6वा टप्पा असेल, 7वा टप्पा असेल, ज्यांना भेटला नव्हता त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे। आणि त्याचबरोबर ज्या ताईंना पैसे भेटलेले आहेत त्यांच्यासाठी 8वा टप्पा कधी भेटणार आहे याच्या देखील या ठिकाणी मोठी बातमी समोर आलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की काय बातमी असणार आहे तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी टीव्हीवरली मी बातमी दाखवणार आहे। या ठिकाणी मी स्वतः बोलण्यापेक्षा डायरेक्ट टीव्हीवर काय बोलले जात आहे या ठिकाणी मंत्री आदिती तटकरे मॅडम काय म्हणणार आहेत तुम्ही त्यांच्या तोंडातून डायरेक्ट ऐकायचंय। काय त्या बोलतात तुम्ही स्वतः ऐकायचं आहे आणि नंतर तुम्ही स्वतः ठरवा की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे। चला लाडक्या ताईंनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत। चला बघूया। लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये, रिफंड केलेला नाहीये। 30 लाख तर सोडून द्या, 15 लाख 10 लाख असाही कधी आकडा आलेला नाहीये। गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल वेगवेगळ्या बातम्या समोर येतात। आता सरकारने सुरुवातीला असं म्हटलं, तुम्ही पण त्यावर एक स्पष्टीकरण दिलेलं होतं की ज्या अपात्र महिला असतील त्यांचं स्क्रुटिनी केलं जाईल। तर या स्क्रुटिनीचं काय स्टेटस आहे आता? आपण किती महिला याच्यात अपात्र ठरतायत का, किंवा त्याचं आत्ताचं स्टेटस काय आहे? आम्ही साधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये जी लाभार्थ्यांची संख्या होती ती 2,34,00,000 होती। डिसेंबर महिन्यामध्ये 2,40,00,000पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता। काल आम्ही अजूनही प्रक्रिया सुरू आहे जानेवारी महिन्याची, पण कालपर्यंत साधारणपणे 2,41,00,000 महिलांच्या अकाउंटला डीबीटीची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे। 26 जानेवारीला सुट्टी होती म्हणून अजूनही 1-2 दिवस ती प्रक्रिया सुरू राहील। त्याच्यामुळे ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत। आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका, ही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये, रिफंड केलेला नाहीये। राज्याचे मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, किंवा 2 दिवसापूर्वी अजितदादांनी सुद्धा प्रसार माध्यमांच्या सोबत संवाद साधत असताना माहिती दिली की आम्ही कोणाचेही पैसे त्यांच्या खात्यातून परत घेतलेले नाहीये, कोणाचेही पैसे परत घेण्याच्या संदर्भातली चर्चाही नाहीये। रूटीन पद्धतीनं लाभ जो आहे तो महिलांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय। काही वर्तमानपत्रांनी 30 लाख 35 लाख 40 लाख 60 लाख उद्या म्हणतील 1 कोटी अशा पद्धतीचे जे काही तिथे जी माहिती देण्यात येत आहे ती अक्षरशः चुकीची आहे। तुम्ही स्वतः या ठिकाणी ऐकलं असेल, पहिल्या वेळेस त्यांनी काय सांगितलेलं आहे की आतापर्यंत आम्ही कोणाचे पैसे अकाउंटवरून परत घेतलेले नाहीत। बघा, ज्या मी तुम्हाला गोष्टी खऱ्या असतात त्या सांगत असतो बघा, त्याच्यामुळे आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। जे चॅनलला नवीन आले असतात त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अत्यंत ऑथेंटिकेट एकदम बरोबर सत्य माहिती आपण या व्हिडिओमध्ये चॅनलवर सांगत असतो। त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या ताईंनो, तुमचे जे फॉर्म होते, ज्यांचे फॉर्म रद्द झाले होते किंवा ज्यांचे फॉर्म या ठिकाणी बाद झाले होते किंवा असे कोणी जे ताई होत्या त्यांचे कुणाचेच अकाउंटवरून परत पैसे घेतलेले नाहीत। लक्षात घ्या, पैसे कुणाचे परत घेतलेले नाहीयेत। जर कोणी म्हणत असेल की तुम्हाला अकाउंटवरून तुमचे पैसे परत घेतलेले आहेत, तुमच्या अकाउंटला पैसे परत द्या, असं कोणी अजून झालेलं नाहीये। डायरेक्ट मॅडम या ठिकाणी बोललेलं आहे। पुढे मॅडम काय बोलतात सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण बघणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे। काही अपात्र ज्या महिला आहेत किंवा जे आपण म्हणूया ती निकषात बसत नाही आपल्या सरकारी नियमानुसार, शासन निर्णयानुसार, त्यांची छाननी कशी केली जाते आता, म्हणजे त्याची प्रक्रिया काय आहे? ही साधारणपणे आम्ही या संदर्भामध्ये सुद्धा वारंवार माहिती दिलेली आहे। व्हॉलेंटरीली काही महिला आहेत ज्या रोज त्यांचे जे काही अर्ज आहेत ते वेगवेगळ्या स्तरावर विभागाकडे प्राप्त होत आहेत। काही खाली ग्राउंड लेवलला जे आहेत अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे, किंवा खाली तहसील कार्यालयाकडे किंवा विभागाकडे, विभागाच्या जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्या संदर्भातले जे अर्ज येतात की आम्ही ह्या योजनेसाठी याच्यामुळे आता पात्र नाही आहोत, आम्हाला सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आम्ही आता पात्र नाही आहोत, किंवा आम्ही लग्न होऊन दुसऱ्या राज्यामध्ये गेलेलो आहोत त्याच्यामुळे आता पात्र नाही आहोत, किंवा आमचं उत्पन्न आता 2.5 लाखाच्या पुढे गेलेलं आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत, किंवा आम्ही 4 व्हीलर गाडी घेतलेली आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत,
अशा पद्धतीनं रोजच्या घडीला, आणि ही आजची काही नवीन गोष्ट नाही आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला त्या पद्धतीने येत होते, ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आलेले आहेत. व्हॉलंटरीली ज्या महिला आहेत त्या येत आहेत समोर. आणि जे आम्ही GR आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल हा करण्यात आलेला नाही आहे. आणि बदल एकतर जे काही निकष आहेत हे जे जुलै महिन्यामध्ये जो आम्ही GR काढला होता, ऑगस्ट महिन्यामध्ये जे आम्ही त्या ठिकाणी सर्क्युलर किंवा शासन निर्णय जो निर्गमित केला होता त्यानुसारच आम्ही जी संपूर्ण पडताळणी आहे किंवा जी काही लाडक्या ताईंना तुम्ही या ठिकाणी बघितलं असेल, अदिती ताईंनी काय बोललेलं आहे की आम्ही या ठिकाणी कोणत्या ताईला असं फोर्स केलेलं नाही. जर ज्या ताईला असं वाटतंय की स्वतःहून मी 4 व्हीलर घेतलीये, मी दुसऱ्या राज्यामध्ये राहायला गेलेली आहे किंवा दुसरं काय अजून झालेलं असेल, त्यांनी स्वतःहून जर कोणी फॉर्म परत घेतले असतील तर ते अंगणवाडी सेविकाकडे गेले असतील किंवा तहसील ऑफिसमध्ये जर कोणी गेले असतील, तेवढ्याच ताईंचे आता सध्या फॉर्म आम्ही रद्द केलेले आहेत किंवा त्यांचे फॉर्म आम्ही या ठिकाणी बंद केलेले आहेत. तर आणि कोणी जर 4 चाकी स्वतःहून घेतली असेल, बघा 4 चाकी जरी घेतली तरी तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार नाहीयेत. 4 चाकीचा GR मध्ये उल्लेख आहे, जर तुमच्याकडे 4 चाकी असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीयेत. त्याच्यामुळे तुम्हाला 4 चाकी तुमच्याकडे आहे का एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, कारण 4 चाकीवर खूप अवलंबून आहे. 4 चाकी जर ट्रॅक्टर सोडून इतर कोणतं तुमच्याकडे वाहन असेल तर तुम्हाला 100% लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार नाहीत. GR मध्ये डायरेक्ट दिलेलं आहे, त्यांनी स्वतः दिलेलं आहे, 4 चाकी वाहनावाल्याला पैसे भेटणार नाही. जे व्हॉलंटरीली पुढे येत आहेत त्या संदर्भातली पण कारवाई सुरू आहे. आम्ही वित्त नियोजन विभागाकडे जे व्हॉलंटरीली त्यांचे समोर आलेले आहेत आणि जे म्हणतायत की आम्ही आता पात्र लाभार्थी नाही आहोत किंवा आम्ही चुकीच्या, ही आकडेवारी रोज बदलत आहे. म्हणजे कधी 5 अर्ज येतात दिवसाला, कधी 10 येतात, ही काही हजारांमध्ये आहे, 2-5 हजाराच्या वरती नाही आहे. आणि त्या पद्धतीने ही अर्ज येतात, त्याचे पण अजून रिफंड चालू केलेलं नाही आहे. अजून कोणाचाही एकही रुपया कधी खात्यातून घेतलेला नाही आहे विभागाने. हे जे व्हॉलंटरीली अर्ज आलेले आहेत त्यांची सुद्धा आम्ही कारणं जी आहेत ते स्थानिक प्रशासनाकडून तपासून घेत आहोत. आणि वित्त व नियोजन विभागाकडून आम्हाला त्या संदर्भातला एक हेड तयार करून दिला जाईल रिफंड करण्याचा, जसा इतर योजनांनाही दिला जातो त्या पद्धतीनं तो तयार करून दिला जाईल. आणि त्याच्यामध्ये ते सरकारी तिजोरीमध्ये जाऊन जे व्हॉलंटरीली येत आहेत तेच, खातं कुठल्याही कोणाच्याही खात्यातून पैसे घेत नाहीये, ही एक बाब मला आपल्या माध्यमातून पुन्हा लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मला सांगायची आहे. जे तुम्ही म्हणताय की व्हॉलंटिअरली या महिला समोर येत आहेत, विभागाकडून पण क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू आहे का काही बाबतीत? जसं तुम्ही हे सगळे निकष एवढे क्लिअर आहेत, तर जर त्यावेळेला जेव्हा लाभ घेताना अनेक महिलांनी अर्ज उत्साहाने भरले होते मोठ्या संख्येने, पण आता जेव्हा क्रॉस व्हेरिफिकेशन होत आहे तेव्हा काय परिस्थिती दिसते? म्हणजे त्याचं प्रमाण किती आहे किंवा ते करत असताना आपण काय प्रक्रिया राबवतोय, त्याच्यामध्ये काही चॅलेंजेस येत आहेत का? आम्ही सुरुवातीला त्या संदर्भातली माहिती दिली ज्या वेळेला आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल, IT असेल, परिवहन विभाग असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, यांच्यासोबत साधारणपणे आणि महसूल विभाग असेल, जे जिल्हास्तरीय प्रशासन आहे यांच्यासोबत आम्ही तो डेटा जो आहे तो क्रॉस व्हेरीफाय करत आहोत. पण बाय अँड लार्ज आम्ही 2.5 कोटी का 2,65,00,000 किंवा 2,60,00,000 इतके काही सगळ्यांचे स्क्रुटिनी याच्यामध्ये होणार नाहीये. त्याच्यामध्ये काय असं नाहीये की 30 लाखाचा. बघा लाडक्या ताईंनो त्यांनी डायरेक्ट सांगितलं आहे की स्क्रुटिनी तुमची डायरेक्ट सगळ्या ताईंची होणार नाहीये. मी पण तुम्हाला मागे हेच सांगितलं होतं की सर्व ताईंची स्क्रुटिनी होणार नाहीये. जसं तुमचं रेशन कार्डवाल्या ताईंची काही प्रॉब्लेम नाहीये किंवा जे ताई प्रॉब्लेमॅटिक सापडतील, ज्यांचे उत्पन्न या ठिकाणी पुढे गेले, 4 चाकी ज्यांच्याकडे आहे, ज्यांचा डेटा या ठिकाणी ते ट्रान्सपोर्ट कडून घेणार आहेत, त्याची जर नावं सापडले तर तेवढ्याच ताईंची या ठिकाणी स्क्रुटिनी होणार आहे, म्हणजे पडताळणी होणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का नाही एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा आहे. चला लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कोणी जायचं नाही. सगळ्यांनी लाईक करायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.